भारताचा अमृतकाल सुशासन गरीब कल्याणाची 11 वर्षे पूर्ण. भाजपा नेत्यांनी घेतली पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमध्ये भाजपा पूर्व जिल्हा अध्यक्ष अशोक राय, लाल यादव, ईशान्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष दीपक दळवी, घाटकोपर वेस्टचे आमदार राम कदम उपस्थित होते. सर्वप्रथम मला यायला थोडा विलंब झाला म्हणून मी माफी मागे. पण सकाळी मीडियावाले सगळे घरी आले होते पत्रकार, आणि आज मीडियाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा पूर्णपणे काल काँग्रेसचे नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंदूर हा एक व्हिडिओ गेम आहे, तर त्याच्यामुळे नॅशनल मीडियाचा अजेंडा की तुम्ही ऑपरेशन सिंदूरवर कसे प्रश्न उपस्थित करताय तो होता. आणि नुकतीच आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांची बांद्राच्या ताज लँडमध्ये मीटिंग झाली. तर मराठी माध्यम त्या बैठकीची चर्चा करतायत. पण एक शिस्तबद्ध संघटन म्हणून आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गौरवशाली दिवस हा आहे. मी घरातून निघाल्याच्या नंतर मला तो दिवस आठवला की 31 मे या दिवशी आदरणीय मोदीजींनी देशाचे पंतप्रधान म्हणून 2014ला शपथ घेतली. आणि शपथ घेतल्याच्या नंतर जेव्हा संसदेच्या पायऱ्या चढत होते, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा आपल्या देशानं असा पंतप्रधान पाहिला की त्या संसदेच्या पायऱ्यांवर ही 140 कोटी लोकांचं हे मंदिर आहे. या भूमिकेतून त्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन त्याला साष्टांग दंडवत घालणारे हे तुमचे आमचे पंतप्रधान, आपले लाडके नेते आदरणीय मोदीजी होते. आणि सहज कधी कधी मनात विचार येतो, 11 वर्ष झाली, 11 वर्षात आदरणीय मोदीजींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. आठवतंय कोणाला? 11 वर्षामध्ये विरोधी पक्षाला एकाही विषयात भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. त्याच्यामुळे 11 वर्षात काय काय केलं याचे आकडे सांगायचे झाले, आपण सगळ्यांनी हे पत्रक छापलंय. जेवढे आकडे सांगू तेवढे कमी आहेत. पण एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आदरणीय पंतप्रधानांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मला असं वाटत नाही की न भूतो न भविष्यती, भविष्यात पण अशा प्रकारची अपेक्षा फक्त भारतीय जनता पार्टीकडूनच या देशाला आहे. आपण जेव्हा 2014ला मोदींच्या हातात हा देश पंतप्रधान म्हणून आला, त्यावेळेस पूर्ण जगाच्या तुलनेत आपण जगामध्ये 204 देश मानतो. या 204 देशांमध्ये भारताचा नंबर आर्थिक महासत्ता म्हणून 11वा होता. आज आपण 5व्या क्रमांकावर आहोत आणि काही दिवसातच आपण 4थ्या क्रमांकावर येऊ. म्हणजे देशाची काय प्रगती झाली. आपण 11वरून 5व्यावर आलो आणि 5व्यावरून आपण 4थ्यावर आता उडी मारतोय. म्हणजे पूर्वी आपण, म्हणजे मला आठवतं, मी एकेकाळी नियम केला होता की दर 3 महिन्यातून एकदा परदेशात जायचं. आणि त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, त्यावेळेस बराच वेळ असायचा. आपल्याही अनेक लोकांना हा अनुभव आहे की आपला इंडियन पासपोर्ट पाहिल्याच्या नंतर तो इमिग्रेशनचा अधिकारी काय कुठून आले ते तुच्छतेने पाहायचा. आणि असं वाटायचं की काय आपल्या भारताची किंमत करतायत. आज अमेरिकेत जा, तुम्ही युरोपमध्ये जा, UK मध्ये जा, कुठेही जा. मी आता परवा जपानमध्ये गेलो होतो. भारताचा पासपोर्ट पाहिला की त्या परदेशी इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर एक आदर आणि सन्मान दिसतो. याला कारण फक्त आणि फक्त आदरणीय मोदी. हे मी केवळ बोलायचं म्हणून बोलत नाही, वस्तुस्थिती आहे. बुलेट ट्रेनला अनेक लोकांनी विरोध केला. म्हणजे परदेशात गेल्यावर म्हणायचं देखो इधर ये सब है, आणि आपल्या भारतात ते सगळं येत असेल तर त्याला विरोध करायचा. कसली दुटुप्पी भूमिका आहे. जर समजा मला इथून दिल्लीला जायचं असेल तर आपण विमानानं जातो.
अब घाटकोपर से एयरपोर्ट पहुंचने को लगेगा 45 मिनट्स, 1 घंटे पहले ही जाना होगा, हो गए 2.25 घंटे, हवाई जहाज का 2 घंटा, फिर वहां से उतरने के बाद टैक्सी में बैठने तक और 45 मिनट्स, यानी कुल मिलाकर के घाटकोपर से दिल्ली का सफर यदि आप हवाई जहाज से भी जाओ तो 6 घंटे का है. जपानमध्ये जर तुम्ही असाल तर जपानमध्ये विमानाची गोष्ट सोडा, बुलेट ट्रेननी तुम्ही 3 तासात मुंबई दिल्ली जाऊ शकता. आणि त्या जपान सारखी बुलेट ट्रेनचं स्वप्न आज माझ्या भारत देशात साकार होत आहे. याला देखील कारण फक्त आणि फक्त आदरणीय मोदी. म्हणजे मी गमतीने म्हणतो की मी सोलापूर माझं गाव आहे, जसं लातूर गाव, सासूरवाडी सोलापूर आहे, इथून बाय रोड गेलं तर 8 तास लागतात. राजूभाई, बुलेट ट्रेन जेव्हा भारतात सर्व दूर होती तेव्हा फक्त 2 तास, 2 पण नाही, 1.5 तासात आपण सोलापूरला ट्रेनने जाऊ. म्हणजे इथून कोल्हापूरला जायचं असेल तर मुंबईतून कोल्हापूरला माणूस फक्त 1.5 तासात जाईल. कशामुळे? बुलेट ट्रेनमुळे. मुंबई अहमदाबाद हा प्रयोग आहे. आता आपण दिल्ली आणि जयपूर आपण लूप करतोय आणि त्या ट्रेनचा स्पीड आहे 1000 km/h. जपानमध्ये ते जी ट्रेन चालवतात ते 285 km/h हा स्पीड आहे. आता ते 561 km/h अशा प्रकारची ट्रेन ते इंट्रोड्यूस करतात. म्हणजे इथून दिल्लीला जर जायचं असेल तर ट्रेननी फक्त तुम्हाला 1.5 तास दिल्लीचं अंतर कापेल. जग एका दिशेला एवढी प्रगती करत आहे, खरंच मनाला विचारा. जर हे नतद्रष्ट भ्रष्टाचारी काँग्रेसवाले असते तर आपल्या भारताला हे सोन्याचे दिवस पाहता आले असते नाही. आणि मोदीजींची किमया बघा, बुलेट ट्रेन येते पण भारताचा पैसा लागत नाही, पैसा जपान गव्हर्नमेंट लावतंय. आणि त्या 1 लाख कोटी रुपयाच्या किमतीत आपण त्याला व्याज पण कधी देणार आहोत, पैसे कधी देणार आहोत? 15 वर्षाच्या नंतर. आज वहां पे 18,000 किलोमीटर ट्रैक बुलेट ट्रेन के और लगभग 700 से ज्यादा बुलेट ट्रेन है. ती बुलेट ट्रेन जेवढी सुंदर आहे ना तेवढी सुंदर आपली वंदे भारत आहे. आपल्याकडे 142 वंदे भारत आल्या आणि जवळपास 400 टोटल येणार आहे. आपण पूर्वी रडगाणं गायचो की आपल्याकडे एस्केलेटर नाही. आता हळूहळू सगळे प्लेटफॉर्म एस्केलेटर झाले. बीच में अश्विनी वैष्णव जी मिले थे और अश्विनी वैष्णव जी बता रहे थे कि पूरा छत्रपति शिवाजी टर्मिनस, ज्याला आपण पूर्वी बीटी म्हणायचो, ते 6,000 कोटी रुपये खर्च करून आपण डेव्हलप करतो. और मेरी उनसे बात हो रही थी, मुझे कहा कि राम कदम जी, ऐसा इतने ट्रेन ऑपरेशंस पे है और ऑपरेशंस में इतनी ट्रेन होने के बाद ये स्टेशन बनाने को दुनिया में कहीं पर भी जाओ तो कम से कम 8 से 10 साल लगेंगे. अश्विनी जी, हमारी सरकार कितने साल में बना रही? त्याचं उत्तर होतं, हमारी सरकार केवल 3.5 साल में बना रही. त्याच्यामुळे सगळ्याच क्षेत्रात आपली प्रगती झाली आहे. कुठे आपल्यातलं कुणी लंडनला गेलं तर लंडनला तुम्ही एअरपोर्टला उतराल ना, तुम्ही कॉलर टाईट करून सांगाल की माझ्या भारतातलं एअरपोर्ट लंडनपेक्षा चांगलं आहे. म्हणजे ज्या इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, आम्हाला लुटलं, मोदींच्या काळात त्यांना लाज वाटते, त्यांना उदाहरण द्यावं लागतं, इंडिया इज द कंट्री विच इज प्रोग्रेसिव्ह. तर त्याच्यामुळे कधी तिने विचार केला का की गांधी परिवाराची एवढी वर्ष सत्ता होती, 81 कोटी लोकांना मोफत धान्य, छोटी गोष्ट आहे, 81 कोटी लोकांना काम सगळ्या विषय मोफत पंतप्रधान आवासचा असेल, लोकांच्या घरी टॉयलेटचा असेल. पूर्वीच्या काही मला आठवतंय, कामसाहेबांचा माझा परिचय 1995 पासून आहे. त्यावेळेच्या खासदारांना गॅसची कुपन मिळायची, तर तुम्हाला पण माहिती असेल, आणि खासदाराला 12 कुपन मिळायचे.
और लोग तड़पते थे कि मेरे घर पे माँ चूल्हा जलाती है या स्टोव जलाती है, गैस का कूपन अगर मिले, और जिसको मिलता था ना गैस का कूपन, उसको ऐसा लगता था कि जिसे मान करके चलो कि उसके घर पे मर्सिडीज आ गई। मतलब कितने पिछड़े थे। आज गैस की अगर बात करो तो गांव में जाने के बाद भी चूल्हा दिखता नहीं। खरं आहे का कुठे? पूर्वीच्या काळी फोनचे पण कुपन असायचे खासदारांना, ते पण 12 कुपन असायचे, बरोबर भाई? आता फोन तर सोडा, आपल्याकडे भारतच हा असा देश आहे की भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण जगातला सगळ्यात जास्त मोबाईल भारतात आहे. कारण भारतामध्ये एकाकडे 3-3 फोन पण असतात, आणि हा ट्रेंड भारत सोडून जगात कुठेच नाही गेला. म्हणजे एक फोन चालू असताना दुसऱ्या फोनवर थांब मी फोनवर बोलतोय, हे असं फक्त भारतातच घडू शकतं. मला कौतुक वाटलं जपानचं, की जपानमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ते नियम नाही आहे, कोणी फोनवर बोलत नाही. म्हणजे ट्रेनमध्ये जर समजा फोन आला तो तिथून उठतो आणि लॅबोरेटरीकडे जातो, टॉयलेटकडे जातो, तिथे जाऊन विस्परिंग सारखं बोलतो. का? तर दुसऱ्यांना त्रास होऊ नये. जे जे काही परदेशात सुंदर सुंदर पाहिलं मोदींच्या रूपानं माझ्या भारतात दिसू लागलं. टाळ्या वाजून मोदींचा फार खोलवर आकड्यात जात नाही, फक्त आता एकच सांगतो. एकदा मला योगायोगानं मला त्यांच्या सख्या भावाला भेटण्याचा योग आला. त्यांचं नाव प्रल्हाद मोदी आणि पंकज मोदी आहेत. तर मला वाटतं जो बडे हो पंकज है ना, पंकज भाई छोटे, जो कंधा देते से आगे थे मोदी जी के साथ हो, हाँ. तर मोदीजींचे जे गुरु आहेत, म्हणजे त्यांच्या आईने ज्यांच्याकडून दीक्षा घेतली ते स्वामी अभिरामदासजी. ते केदारनाथ पासून 6 किलोमीटर अंतरावर गरुड चट्टी म्हणून आहे. तिथे स्वामी अभिरामदासजी हे जवळपास 36 वर्ष ते गरुड चट्टीच्या खाली उतरलेले आहेत. -40 डिग्री टेम्परेचर असेल तरी देखील ते तिथेच त्या बर्फात राहायचे. आणि अभिरामदासजींकडून मोदींच्या आईने त्यांच्या संपूर्ण परिवारानं दीक्षा घेतली. म्हणजे तुम्ही मोदीजींचा आणि त्यांच्या आईचा जर इंटरव्ह्यू पाहाल किंवा फोटो पाहाल तर पाठीमागे अभिरामदासजींचा फोटो असतो. आणि ते पंकज प्रल्हाद त्यांनी ते स्वीकारलं पण होतं. त्यांचे शिष्य ललित महाराज जे केदारनाथमध्ये असतात आणि ते देखील मागच्या 18 वर्षापासून केदारनाथच्या खाली उतरलेले आहेत. ते देखील -40 डिग्रीवर तिथेच थांबतात. तर मी देखील दरवर्षी साधनेला जातो, कधी 12 दिवस, कधी 15 दिवस, याही वर्षी जाणार आहे. तर साधना करत असताना मोदींचे भाऊ मला भेटले. स्वाभाविकपणे देशाचे पंतप्रधान, म्हणजे जगाने ज्यांना विश्वगुरू म्हणून स्वीकारलं, जगानं ज्यांना विश्वगुरू म्हणून स्वीकारलं, त्या व्यक्तीचा सख्खा भाऊ भेटतो, का अभिमान वाटला असेल. आणि मी सहज गमतीने विचारलं, कैसा है मोदी जी का स्वभाव, क्या है क्या नहीं. त्या माणसाने एका वाक्यात सांगितलं, आणि आपण कार्यकर्ते म्हणून त्या वाक्यातून प्रेरणा घेऊ. त्यांनी सांगितलं, वो जीते हैं देश के लिए, उठते हैं देश के लिए, सपना है देश के लिए. म्हणजे माझ्या अंगावर तेव्हाही शहारे आले, आता बोलता बोलता आताही माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे एकदा, म्हणजे हा पत्रकार परिषद सांगण्याचा विषय नाही, पण सहज सांगतो. म्हणजे आपल्या नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे पाहण्यासाठी किती वेळ आहे या भावनेतून सांगतो. विनम्रतेने ह्या वाक्याला घ्या. एकदा मला आपले आदरणीय देवेंद्रजी म्हणाले की तुझं मोदीजींनी कौतुक केलं. मला वाटलं सहज गंमत करतात. म्हटलं विचार केला, देशाचे पंतप्रधान, मी काय बोलतो टीव्हीवर त्यांना कसं कळणार. तर मी म्हटलं काय म्हणाले. मला म्हणाले की रामकरम अच्छा बात करता. तर मी सहज गमतीने म्हणालो की तुम्हाला हनुमान अच्छा बात करता, असं म्हणायला पाहिजे साहेब. साहेब पण हसले. साहेब म्हणाले राम खरोखर बोलले. आता देवेंद्रजींचा एक स्वभाव आहे, ते नेहमी खरं बोलतात, कधीच खोटं बोलत नाही. नंतर एकदा पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की रामचं मोदीजी कौतुक करत होते. कारण कोविडच्या काळात दररोज सकाळी काही ना काही उद्धव ठाकरेंना असं जोडायचो, कुठला ना कुठला विषय काढून त्याच्या पाठीमागे मी किरीटबाई लागलेलो असायचो, आणि ते गरजेचं पण होतं. तर त्यावेळेस विचारल्याच्या नंतर माझ्या डोक्यात हा विषय आला
की मी त्या पक्षात आहे ज्या पक्षाचा सर्वोच्च माणूस एक छोटा कार्यकर्ता काय करतोय याचं देखील फीडिंग असणारा जर कोणता पक्ष या जगाच्या पाठीवर असेल तर त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी. आणि मोठ्या खुला दिल्यानं एखाद्याची प्रशंसा, म्हणजे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना देवेंद्रजींनी हा किस्सा सांगितला. मग काही पत्रकार मला म्हणाले की बाबा असं असं म्हणत होते म्हणून. हा पक्ष प्रत्येकाची काळजी घेतो. हा पक्ष हा राष्ट्राच्या उत्थानासाठी आहे. आणि मला नड्डाजींचं एक वाक्य फार सुंदर आठवतं. ते नेहमी बोलताना बोलतात की लोकतंत्र के अंतिम पायदान पर जो व्यक्ति खड़ा है उसके हितों की रक्षा करने वाला दल, उसके हितों की रक्षा करने वाली है सरकार. तर हेच आपलं उद्दिष्ट आहे. 11 वर्ष झाली पूर्ण. तो दिवस दूर नाही की आपलं सरकार 25 वर्ष देखील पूर्ण करेल. आणि 11 वर्ष गौरवशाली सांगत असताना ज्यांना कोणाला कॉर्पोरेशन लढायची होती त्यांना खर्च करायला लागले की लगेच कळायचं की 6 महिने पूर्ण केली. पण एकदाची कॉर्पोरेशनची निवडणूक आली आहे. आपण एक दिलानं पुन्हा रविवार फिर से महापालिका को लूटने का काम उद्धव सरकार ने किया. मुझे सही में बता रहा, मुंबई में टोटल रोड है 2050 किलोमीटर की, सब पकड़ के. और 1 किलोमीटर का रोड बनाने के लिए एवरेज पैसा लगता है केवल 8 करोड़ रुपए कंक्रीट का रोड. और 2050 को जोड़ो आप, इन्होंने खड्डे के नाम पे इतने पैसे निकाले. म्हणजे 3200 कोटी रुपयाचं उद्धव ठाकरेंनी खड्डा बुजवायचं टेंडर काढलं. अरे त्या 3200 कोटीला 8 कोटींनी डिवाइड करा, किती किलोमीटरचा रोड तयार होतो. आणि मुद्दामून कॉन्क्रीटचे रस्ते तयार केलेले आहेत. का तर उद्धव ठाकरेंना 20% 15% कमिशन कुठून मिळणार म्हणून. यांनी कोविडच्या काळामध्ये गोरगरिबाच्या हाताची कामं निघून गेली होती. हे खिचडी वाटत होते ना, खिचडी कागदावर बिलं काढत होते. आमच्या किरीट मॅन विचारत त्याच्याकडे कागदाचे सगळे पुरावे, म्हणजे गरीबाच्या खिचडीत पैसे खात होते. रेमडेसिवीर औषध मला आठवत आहे, मला अनेकांचे फोन यायचे रेमडेसिवीर पाहिजे. आणि मी दम देऊन प्रेमानं कसंही हात जोडून पण आणायचं. आणि जेवढे लोक मागतील, कोणाचा पक्ष पाहिला नाही, धर्म पाहिला नाही, जात नाही पाहिली, कारण माझ्या पक्षानं शिकवलंय माणुसकी हा पहिला धर्म. आणि माझ्या हिंदुत्वानं शिकवलंय की दुसऱ्याचं कल्याण हाच खरा परमार्थ. खूप लोकांना औषध वाटतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक फवारणी करत होते, उबाटाचे लोक घरात, मी असं नाही म्हणणार अंडी घालत होते, पण घरात होते. तर ह्यांनी नियम आणला. साहेब तुम्हाला माहिती आहे काय नियम आणला, म्हणजे फवारणी करायची नाही. म्हणजे हे लोक करत नव्हते, आमचे भाजपवाले करत होते. ह्यांचं सरकार तर नियम आणला की फवारणी करू नका. कुठला उबाटावाला बाहेर आला होता फुकट धान्य वाटायला. मी माझ्या पदरच्या खिशातलं धान्य वाटत होतो, घाटकोरमध्ये जेवण वाटत होतो. हा उबाटाचा नेता बीएमसी मध्ये गेला चौकशी करायला की राम कदम बीएमसी मधून खिचडी येतोय आणि स्वतःच्या नावावर वाटतोय. बीएमसी वाल्याने त्याला रायटिंग मध्ये दिलं, राम कदमला आम्ही कुठली खिचडी देत नाहीये. राम कदम गेली 16 वर्ष पदरच्या खिशातली खिचडी वाटतोय. तर त्याच्यामुळे कोविडच्या काळात त्यांनी लुटलं, मुंबईला लुटलं. मुंबईला तर असं लुटलं, साहेबांना सगळं माहिती आहे. असं लुटले मुंबईला ह्या उद्धव ठाकरे कंपनी. म्हणजे मी खरंच मोकळं सांगतो, फक्त उद्धव ठाकरेच्याकडे असलेली घड्याळ त्याचा जरी लिलाव केला ना, अर्ध्या मुंबईचं कल्याण होईल. 5-5, 10-10 कोटीची घड्याळ कुठून आली हो? कुठे काम करायला जातं सकाळी तुम्ही? म्हणजे मी एकदा पत्रकारांना विचारलं, हजारे साहेब मला सांगा, मुख्यमंत्री मंत्रालयात गेला ही बातमी होऊ शकते का? अहो मुख्यमंत्री मंत्रालयात नाही गेले ही बातमी व्हायला पाहिजे. 2.5 वर्षात 2दा, तेही अर्ध्या तासाच्या पलीकडे नाही. तर त्याच्यामुळे हा सगळा काळ म्हणजे एका ठिकाणी आमची ही 11 वर्षाची गौरवशाली परंपरा आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जनतेला कसं लुटलं
त्यांची गौरवशालीचा विरोधी शब्द काय येतो? भ्रष्टाचाराची मालिका. तर ही आपण जनतेला कार्यकर्ते म्हणून सांगू. या ठिकाणी जेवढे पत्रकार आले त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. मीडियामध्ये काही आम्ही बोललं तरी फक्त राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट एवढंच मीडियामध्ये चालणार आहे. आणि ते ऑलरेडी सकाळी सगळे बाईट घेऊन मोकळा झालोय. आणि दुसरं चालणार आहे की सिंदूर को व्हिडिओ गेम नाना पटोले ने क्यों कहा. ह्या असे दोनच विषय मीडियाचे आज मेजरली आहेत. पण भाजपचा कार्यकर्ता कधीही थकत नाही, कधीही थांबत नाही. हे नाही मिळालं ते नाही मिळालं म्हणून कधीही रडत नाही. जनसेवेचं हे व्रत घेतलंय, हे व्रत तो असंच पुढे घेऊन जातो. ज्यांना कोणाला कॉर्पोरेशनची इच्छा आहे त्यांना मनापासून शुभेच्छा. पण आता खऱ्या अर्थानं हात मोकळे करायला पाहिजे सगळ्यांनी. अजून पण मी बघतोय बरं का आपल्या ईशान्यभूमीमध्ये साहेब, कारण साहेब अजून पण असं पेटून असं कोणी डोर टू डोर करते असं दिसत नाही. तर सगळ्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आता डोर टू डोर केलं पाहिजे. कारण म्हणजे अभिमान वाटला पाहिजे की आपल्याकडे दीपक दळवी साहेब अध्यक्ष झाल्यापासून जवळपास मला वाटतं 18-20 तास जिल्ह्याला देत आहेत. त्यांचंही टाळावाजून आपण अभिनंदन करू. त्यांच्यासोबत हॅन्डसम आपले सलमान खान आहेत, चंदूभाई मालकर. या पक्षातलं सगळ्यात सुंदर एक वाक्य जे दुसरं कोणत्याच पक्षात नाही. सांगा भाऊ कुठलं? रवि भाई बताया. इस दल में एक ऐसा वाक्य है जो किसी दल में नहीं है. या पक्षात आपण एक शब्द वापरतो कि ये पार्टी नहीं ये परिवार है. काय? ये पार्टी नाही. आणि याच वाक्यात सर्वस्व आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंचा. आजची प्रेस कॉन्फरन्स संपली असं मी जाहीर करतो.